समजलं. तर ही जी पार्टी, ह्या पार्टीचं आपल्याला काम करायचं. तर आता जनरली तुम्हाला नाही कसं सांगतो, आता लोकसभेच्या वेळेला दोघं म्हणजे मी त्यांच्या विरोधात होतो, ते माझ्या विरोधात उभे होते. सगळे श्री कालचंद्र जिंकून आला, हे सगळे एकमेकांच्या विरोधातच उभं होते. तर दोघे आम्ही सगळे त्याच्यामध्ये होते. तर ते पण माझ्यासोबत होते. तर त्यांची आपली ओळख झाली. ओळख झाल्यानंतर त्यांनी आपले जे मुद्दे आहेत हे मुद्दे आपल्याला समजून सांगितले. तर याच्यामध्ये समजून सांगितलेले जे मुद्दे आहेत याच्यामध्ये महत्त्वाचं आहे वोट वापसी. म्हणजे आता काय समजा, मी ह्या माणसाला वोट दिलं, या तुम्ही या सगळ्याला वोट दिलं, बरोबर. याला वोट दिलं, हा नेता झाला, हा नेता बनला. नेता बनल्यानंतर हा 5 वर्षासाठी नेता बनून गेला. हा 5 वर्ष तुमच्याकडे बघत नाही, हे 5 वर्ष तुमच्याकडे बघत नाही. आपण त्याच्याकडे जाऊ, साहेबजी सरजी हे काम करायचं, ते काम करायचं, ते ऐकत काम करत नाही. मग ते उत्तर काय देतो, नोट दिया ना तुमको, 200 रुपया 500 रुपया लिया ना, हाँ तो बात खत्म हो गया, अभी तुम्हाला शिकायत लेके मेरे पास आने का, हे उत्तर मिळतात. म्हणजे बाकायदा आहे, ही घटना आहे सत्य. पैसा लिया था ना, अभी काय को आए हो, पानी का लाइट पानी नहीं आ रहा और हमको मालूम नहीं जा. हे उत्तर आहे प्रॅक्टिकल मधले, हकीकत ती आहे. मग आपण ह्याला वोट दिलं, हे 5 वर्षासाठी ह्याने वोट घेतलं, बरोबर. 5 वर्ष हा गप्प बसतो, हा आपल्यासाठी काही करत नाही. मग आपल्याला तो अधिकार पाहिजे. मी याला वोट दिलं होतं ना, आता हा काम करत नाही ना, मग माझा वोट मी वापस घेणार. मग माझा वोट वापस घेणार. तर मग आता काय झालं होतं, 10 लोकांनी मिळून याला वोट दिलं होतं. मग 10 वोटनी हा तिथं खुर्चीत बसला. मग आता काय करायचं, 10 वोट आणि त्याच्यामध्ये अजून 1 वोट, 11 वोट. मग 11 लोक जाणार, ते कमिशनरला किंवा गव्हर्नमेंटला सांगणार, आम्हाला हे तुमचा नेता नाही पाहिजे, याला बदली करा. म्हणजे 10 लोकांनी तिथं पाठवलं, 11 लोकांनी सांगितलं खुर्ची खाली कर. मग ते जे अधिकार आहे ते अधिकार पब्लिकला मिळायला पाहिजे, असं हे पार्टीचं मेन फंड आहे. म्हणजे उद्या पंतप्रधान आहे, प्रधानमंत्री आहे, मुख्यमंत्री आहे, ते जर समजा 5 लाख वोटिंगनी जिंकून आला, बरोबर, 5 लाख वोटिंगनी जिंकून आला, पण तो काम जर करत नाही तर त्याच्यापेक्षा 1% जास्त वोटिंग, मग त्या पद्धतीने ते जर तेवढे मतं जर त्याला आपण लिहून दिलं की बाबा तेवढ्या लोकांनी सांगितलं आम्हाला हे माणूस नाही पाहिजे, याला बदली करा, त्याला बदली करा. मग बदली करायचं अधिकार जे, कारण कसं आहे, तो एकदा बसला का 5 वर्ष चिपकून बसतो, गोचिड सारखा खात बसतो. पण मग त्याला बदली करायचा जर अधिकार माणसाकडे आला तर त्याला काय भीती राहणार, हे मला बसवलं आहे पण हे परत मला खुर्ची खाली करायला लावतील. मग जेव्हा त्याच्याकडे ती भीती तयार होईल त्या वेळेला तो मनुष्य आपलं काम करेल. तेव्हा तो आपल्याला हे बोलणार आहे, तुमको 200 रुपया दिया था, तुमको 500 रुपया दिया था, तुमको 1000 रुपया दिया था, तुमको चाय पिलाया था, तुमको बिर्याणी खिलाया था. तो बोलणार, त्याला झक मारून ते काम करायचं. आता ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट सेम, ही जी गोष्ट आहे, ही गोष्ट जी आहे ही फक्त नेता लोक मध्ये नाही आहे. ही जी गोष्ट आहे ही फक्त नेत्याला रिटर्न बोलवण्यासाठी नाही आहे. तर ही गोष्ट कुणासाठी आहे, आपला आरोग्य अधिकारी आहे, शिक्षण मंडळ अधिकारी आहे, डॉक्टर आहे, अलग लक्षात. तर हे लोक आहेत, हे लोक काम करत नाही ना, तुम्ही काम करत नाही. तुम्ही किती लोकांनी निवडून दिलं होतं, हां ठीक आहे 1000 ना, मग आम्ही 1000 100 लोकांनी रायटिंगमध्ये देणार, त्या ऑनलाईन देणार किंवा लेटर देणार, गव्हर्नमेंटला सांगणार हा अधिकारी आम्हाला नाही पाहिजे, याला खाली बसवा. सेंट्रल हॉस्पिटलचं मालक आहे समजा, सेंट्रल हॉस्पिटलला कोण आता समजा तो मेन डॉक्टर आहे, तो डॉक्टर आहे, तो जर पब्लिकला सर्व्हिस देत नाही, ठीक आहे, मग पब्लिकला सर्व्हिस देत नाही. 1000-5000 लोकांचे त्यांनी सिग्नेचर मारले, तिथं सह्या ठेवल्या, ऑनलाईन केलं, आजकाल येतं सगळे मोबाईल सगळ्याकडे, अनाडी माणसाला पण घेऊन जातं, ते ओपन केलं, बाबा आम्हाला हा माणूस नको आहे. तर तो जो सेंट्रल हॉस्पिटलवाला जो अधिकारी त्याची सुद्धा खुर्ची बदलवली होती. हा पोलीस अधिकारी आम्हाला नको, हा डॉक्टर आम्हाला नको आहे, हा पोलीस अधिकारी नको आहे का, यांनी आमच्या केसेस घेतल्या नाही, हा पब्लिकला न्याय देत नाही, त्याला खुर्ची खाली करा. मग ह्याच्याने काय होणार, जेव्हा तो अधिकार आपल्याला येईल तेव्हा याच्यामध्ये लोकशाही कायम होईल. कारण आताच्या घडीला लोकशाहीचा फक्त काय डिंडोरा पिटतो, लोकशाही ओरिजिनल नाही. आणि मेन बात काय आहे, हा जो अधिकार आहे याला नाव आहे राईट टू रिकॉल, म्हणजे वोट वापसीचा अधिकार. आणि वोट वापसीचा अधिकार मागणारी या अख्ख्या भारतामध्ये ही एकच पार्टी आहे, तिचं नाव आहे राईट टू रिकॉल पार्टी. आता ही पार्टी मी लोखंडे महाराज याच्यासोबत का आलो, कारण ह्याच्या पार्ट्या आहेत, ह्या पार्ट्या काय करतात,
ही पार्टी याला शिवाय घालते, ती पार्टी त्याला शिवाय घालते, ती पार्टी त्याला शिवाय घालते, ती पार्टी त्याला शिवाय घालते. टीव्ही चालू केला तर बातम्यामध्ये काय, हा बोलतो हा गधा आहे, तो बोलतो हा कुत्ता आहे, तो बोलतो हा गधा आहे, तो बोलतो हा गधा आहे, हा बोलतो मी शाना, तो बोलतो मी शाना. म्हणजे हेंचं काय असतं, हे यांचे भांडणं ऐकण्यामध्ये आपला टाइम घालवतात. हे ह्यांचे भांडणं ऐकवतात, आपल्या समस्यांवर सोल्युशन काढत नाही. आपल्या समस्या राहिल्या कचऱ्याच्या डब्यात आणि आपण पण कचऱ्याच्या डब्यात, पब्लिकच्या समस्या सोडवत नाही. मग भ्रष्टाचार आहे, हे जे काही कायदा कानून समस्या इच अँड एव्हरीथिंग, तर ह्या समस्यांवर जोपर्यंत पब्लिकचं काय म्हणतात लगाम हे नेते लोकांच्या, अधिकारी लोकांच्या, कमिशनर लोकांच्या, मुख्यमंत्रीच्या, प्रधानमंत्र्याच्या मागे जोपर्यंत जाणार नाही, लगाम पब्लिकच्या हातात येणार नाही, तोपर्यंत हे लोक व्यवस्थित वागणार नाही. आणि ते अधिकार पब्लिकला मिळावा त्यासाठी ही पार्टी धडपड करते. आणि ह्या पार्टीने त्याचं मॅनिफेस्टो म्हणजे प्रचारनामा, जाहीरनामा तयार केलेला आहे. आणि त्याच्यामध्ये मग तो हायकोर्टाचा जज असो, चोपडा कोर्टाचा जज असो, सुप्रीम कोर्टाचा जज असो, कोणी पण असो, मग तो डिफेन्स मिनिस्टर असो तो, किंवा एखादी आता आपण टी व्हीवर पाहतो, सिरियल पाहतो, पिक्चर पाहतो, हे काहीच्या काही पिक्चर बनवतात, ते फालतूगिरी करतात, तर ते जे सेन्सॉर बोर्ड आहे त्याचा अधिकारी असो, मेडिकल अधिकारी असो, शिक्षण मंत्रालय असो, कुठल्या पण अधिकाऱ्याला खाली बसवण्याचा, त्याची खुर्ची चेंज करण्याचा, त्याला बदली करण्याचा अधिकारचं मागणारी ही पार्टी. आणि म्हणून आपण ह्या पार्टीच्या सोबत काम करण्याचा प्रयत्न करत आहोत. आणि लक्षात, तर ही जी पार्टी ही पहिली समजून घेण्यासाठी आपल्याला हे काम करायचं आहे. म्हणून तुम्हाला या ठिकाणी बोलवलेलं आहे. तर जरा तुम्ही माझंही ऐकलं, आता त्यांचं ऐका, म्हणजे आपल्याला या गोष्टीचं डिटेल कळेल. बाकी जे काही देणं घेणं आहे ते तुमच्या कष्टाचं तुम्हाला आम्ही घेणार आहे, त्याच्याबद्दल काही प्रश्न नाही. आलं लक्षात? थँक्यू.